नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. तर आज आपण राजुरी गावात आलोय, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हा खरबूजचा प्लॉट आहे. आज लागवड करून बरोबर 2 महिने कंप्लीट झालेत. मोहन बाबरांचा हा प्लॉट आहे. एक साधारण 8 ते 10 दिवसामध्ये आपला हा प्लॉट कटिंगला तयार होईल. तर सुरुवातीला लागवड करताना शेणखत असतील, रासायनिक खतं असतील, ती व्यवस्थित बेडमध्ये तंतोतंत पद्धतीने आपण दिलेली आहे, जेणेकरून जी अन्नद्रव्याची जी शोषण क्षमता आहे, ती झाडाची पूर्णपणे कंप्लीट होईल. त्याचबरोबर जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असतील किंवा जे विद्राव्य खते असतात, ते ड्रिपच्या माध्यमातून आपण देत असतो. त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड असेल, फुलविक ऍसिड असेल, त्याचं सुद्धा आपण ड्रिपच्या माध्यमातून देत असतो. दुसरी गोष्ट, जी खरबुजावरती येणारे जे किडी असतील, रोग असतील, तर किडीमध्ये पाहायला गेलं तर फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. आणि या फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी मिथाइल युजिनॉल ही जी टॅबलेट्स असते, ते फ्रूट ट्रॅपमध्ये आपण वापरत असतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, जी फळमाशी असते ती त्याला अट्रॅक्ट होऊन त्याच्या माध्यमातून आपण ते नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर स्पिनोसॅड नावाचं जे कीटकनाशक आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या किडीचं नियंत्रण करत असतो. त्याचबरोबर मावा असेल किंवा दुसरी फुलमाशी असेल किंवा फुलकिडा म्हणतो तिला आपण, तर त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या खरबूज प्लॉटवरती होत असतो. तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी जे इमिडाक्लोप्रिड किंवा सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन ह्या ज्या औषधाचा वापर करून आपण रस शोषक किडींचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या खरबूज प्लॉटवरती होत असतो. त्याच्यामधला पहिला जो रोग आहे, तो भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. आर्द्रता हवेमध्ये जास्त असेल तर भुरीचा अटॅक जास्त वाढतो. त्याच्यासाठी मार्केटमध्ये असणारे वेटेबल सल्फर असेल किंवा हेक्झाकोनाझोल नावाचे जे बुरशीनाशक आहे, त्याच्या माध्यमातून आपण भुरी रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर करपा या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. तर करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर कार्बॅन्डेझिम किंवा मॅन्कोझेब हे जे बुरशीनाशक आहेत, त्याच्या माध्यमातून आपण त्या रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर मार्केटचा विचार करायला गेलं तर आता चालोला मार्केट ₹20, ₹25 ते ₹30 किलो पर्यंत आहे. तर मार्केट हे साधारण पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल, मुंबईचं वाशी मार्केट असेल, हैदराबादचं मार्केट असेल, जोपर्यंत मार्केटमध्ये खरबूज, कलिंगड या पिकाला दुसरा कॉम्पिटिटर नसतो, तोपर्यंत हे मार्केट खूप चांगल्या पद्धतीने राहणार आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.